हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. साधनपाद सूत्र क्रमांक 32. शौच संतोष तप स्वाध्यायेश्वर प्रणिधानानि नियमाः. शुद्धी, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे 5 नियम आहेत. अष्टांग योगातील दुसरं अंग म्हणजे काय ते या सूत्रात योगाधिराज पातंजली सांगत आहेत. शुद्धी, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे 5 नियम आहेत. योगाभ्यास करणाऱ्या साधकाने हे नियम पाळले पाहिजेत, म्हणजे त्याला योगसिद्धी प्राप्त होते. नियम म्हणजे जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. नियम हे अनुशासन आहे, शासन नाही. काय करू नये याऐवजी काय करावे हे ठरवणे म्हणजे नियम. नियम म्हणजे चुकल्यावर शिक्षा करणारी यंत्रणा नसावी, तर चूक होऊ नये म्हणून मुळातच बरोबर गोष्टी सांगणारी यंत्रणा असावी. एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यावर ज्या बाजूने प्रवेश नाही त्या बाजूला पोलीस उभा असावा. त्याने तेथून जाणाऱ्यांना इकडून जाऊ नका असे सांगावे. त्याच्या उलट दुसऱ्या बाजूला उभे राहून प्रवेश बंद मधून आलात म्हणून दंड ठोठावणारा नसावा. त्याबद्दल लाच मागणारा तर नसावा. नियम साधकासाठी असावे, साधक नियमांसाठी नसावा. नियम ही एक योगाप्रत जाण्यासाठी साधना असावी. तो एक सोपस्कार नसावा. देहशुद्धीसाठी, चित्तशुद्धीसाठी दर गुरुवारी उपवास करावा हा नियम झाला. परंतु एखाद्या गुरुवारी उपवास मोडला म्हणून त्यासाठी अमुक शांत करा, अमुक पूजा करा इत्यादी शिक्षा नसावी. तर गुरुवारी न जमला तर शुक्रवारी किंवा पुढील गुरुवारी उपवास करा असं सांगणारी यंत्रणा त्या नियमावलीत असावी. साधकाला अपराधी भावना देणारे नियम आणि त्याचे अनुशासन नसावे. नियम हे साधन असून साध्य नाही. या साधनेने ईश्वर प्राप्ती हे साध्य असावे. नियम ही साधकाची वैयक्तिक बाब आहे. ते त्याच्या स्वतःसाठी आहेत. त्याचा दुसऱ्यांशी, इतरांशी काहीही संबंध नाही. ते त्याने पाळायचे आहेत. यासाठी दुसरे कोणी त्याला मदत करू शकत नाही. एक शौच म्हणजे शुद्धी. ही शुद्धी अंतर्बाह्य अपेक्षित आहे. शुद्धी काये, वाचे, मने असायला हवी. काये शुद्धी म्हणजे शारीरिक शुद्धी. शरीर स्वच्छ निरोगी ठेवणे आवश्यक आहे. स्नान करून शरीर स्वच्छ करावं. बाहेर आपल्या अंगावर धूळ उडते, बाहेरून आल्यावर हातपाय तोंड स्वच्छ धुवावे. गलिच्छ ओंगळ राहू नये. स्वच्छ कपडे घालावेत. वेळच्या वेळी केस कापावेत. झिंज्या वाढवू नयेत. नखे कापावीत. दाढी करावी. तोंड धुवावे. बोलताना दुर्गंधी येणार नाही याची काळजी घ्यावी. शरीर निरोगी सुदृढ ठेवावे. मित परंतु योग्य असा सात्विक आहार घ्यावा. या शारीरिक शुद्धीबरोबरच वाचिक आणि मानसिक आरोग्य महत्त्वाचं आहे. वाचे आणि मने शुद्धीही तितकीच आवश्यक आहे. सात्विक विचार, आचार, सत्संग, सभ्य वर्तणूक, पवित्र ठिकाणी यात्रा, कुसंगतीपासून दूर राहणे इत्यादीमुळे आपले मन शुद्ध राहते. अपवित्र दुष्ट लोकांच्या सहवासाने आपले मनही कुलषित होत राहते. यासाठी सदा सर्वदा सज्जनांची संगत ठेवावी. यामुळे आपली वाणी शुद्ध राहते. आपल्या तोंडून अपवित्र घाणेरडे शब्द बाहेर पडत नाहीत. नेहमी ओंकार करत असावे. ओम तत्सत्वमसी हा महामंत्र म्हणत असावे. सततच्या परमेश्वर नामस्मरणाने कल्याण करी देवराया अशी आपली वृत्ती होते. सूत्र क्रमांक 33 मध्ये सूत्र क्रमांक
समाधीपादमधल्या सूत्र क्रमांक 33 मध्ये सांगितल्याप्रमाणे सुखाच्या ठिकाणी मैत्री, दुःखाबद्दल दया, पुण्याबद्दल आनंद आणि पापीजनांबद्दल उपेक्षा ठेवावी. यामुळे आपण शुद्ध राहतो. 2. संतोष. शुद्धीनंतर दुसरा नियम आहे संतोष. संतोष म्हणजे प्रसन्न, आनंदी राहणे. आपल्याला जे मिळाले आहे त्यात संतुष्ट राहणे. याचा अर्थ जिद्द ठेवून प्रगती न करणे असा घेऊ नये, तर नसत्याच्या मागे प्रगतीच्या ऐवजी सुखासाठी न धावणे असा घ्यावा. आपल्या प्राप्त परिस्थितीला नावे ठेवून भलत्या आकांक्षा बाळगून दुःखी न होणे. परमेश्वराने आपल्याला जे दिले आहे त्याचा सुसंस्कृतपणे जास्तीत जास्त उपयोग करून त्यात सुख समाधानाने राहणे म्हणजे संतोष. आयुष्याचा सकारात्मक दृष्टीने विचार करून त्याप्रमाणे जगायला शिकणे म्हणजे संतोष. काहींना सतत आपल्या आयुष्याबद्दल, प्राप्त परिस्थितीबद्दल तक्रार करायची सवय असते. अशांना सहज विचारावे, काय, कसं काय, बरं आहे का? लगेच तक्रारींची यादी सादर केली जाते. नाराजीचा सूर लावला जातो. ही वृत्ती चांगली नाही. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, अशीच वृत्ती असावी. चूक आणि विकृत शोधण्याची सवय सोडावी. सृष्टी सुंदर आहे, आयुष्य अनमोल आणि दुर्मिळ आहे, त्याचा जास्तीत जास्त आस्वाद घ्यायला शिकावे. आपल्या कुवतीप्रमाणे, ताकदीप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे आपल्याला मिळत असते. आकांक्षा, इच्छा करताना याचा नीट सखोल विचार करावा. संतोषी राहणे ही एक आयुष्य जगायची कला आहे. काही जण विनाकारण, बळजबरीने, मनाच्या विरुद्ध, सक्तीने आपण संतुष्ट आहोत असे भासवतात. हेही चूक आहे. केवळ आपला अहंकार जपण्यासाठी हे केले जाते. यात मानसिक संतोष ढळतो. हे एक प्रकारचे मानसिक सांत्वन असते. त्यामुळे दिखाऊ संतोष प्रकट केला जातो. कोल्ह्याला द्राक्षे आंबट असं म्हटलं जातं. मनाची ही चुकीची समजूत घालणे धोकादायक असते. यामुळे मानसिक आजार होण्याचा संभव असतो. यास्तव मुळातूनच संतोषी राहण्याची कला ज्ञानाने जाणून, समजून, उमजून घ्यावी. संतोष हा सहजानंद झाला पाहिजे. तप. शुद्धी आणि संतोषानंतर तपाचरण हा तिसरा नियम आहे. शुद्ध आणि संतोषी साधक तप करू शकतो. तप हा वैयक्तिक आणि भौतिक गोष्टींसाठी केला असेल तर तो गौण स्वरूपाचा आहे. त्याचा योग साधना म्हणून काहीही उपयोग नाही. साधक जेव्हा शुद्ध आणि संतोषी असतो तेव्हाच तो योग साधना करून तप करू शकतो. कारण आता भौतिक वासना नसतात. एका आत्मप्राप्तीशिवाय कसलाही ध्यास नसतो. भौतिक जगतात वावर असला तरी कोणत्याही गोष्टीत न गुरफटता जीवनाचा आनंद घेणे चालू असते. असा साधक तपाचरण करू लागतो. सूत्र क्रमांक याच साधनपादमधील सूत्र क्रमांक 1 क्रियायोग येथे तप याचे निरूपण केले आहे, ते पुन्हा पाहावे. स्वाध्याय. शुद्धी, संतोष प्राप्त झालेला तपाचे आचरण करणारा साधक स्वतःचा अभ्यास करू शकतो. असा साधक स्वतःला पाहू, वाचू शकतो. तो स्वतःला आत्मप्राप्तीच्या मार्गावर नेण्यासाठी तयार करू शकतो, नेऊ शकतो. सूत्र क्रमांक 1 क्रियायोग येथे स्वाध्यायाचे निरूपण केले आहे, ते पुन्हा पाहावे. ईश्वर प्रणिधान. शुद्धी, संतोष प्राप्त झालेला आणि तप, स्वाध्याय करण्यास साधक स्वतःला परमात्म्यात समर्पण करू शकतो. ईश्वर प्रणिधान, ईश्वर समर्पण म्हणजे काही कुठे जाऊन काही उडी घ्यायची नसते, तर योग साधनेने अशा अवस्थेत आत्मभान, आत्मज्ञान होते. साधक या जाणीवेने दिव्य ज्ञानाला प्राप्त होतो. तो दिव्यत्वाला पोहोचतो. सूत्र क्रमांक 1 क्रियायोग येथे ईश्वर प्रणिधान याचे निरूपण केले आहे, ते पुन्हा पाहावे. हरिओम.